चला प्रकार 2. प्रकार 2 चालू करायचं. चलो सर्व पेन मार्कर आहेत. प्रकार दुसऱ्यातला पहिला प्रश्न. सर्व पेन मार्कर आहेत. सर्व मार्कर बोर्ड आहे. आता विधान लिहायचे कसे. आता समजा मी बोलला सर प्रकार दुसरा लिखला. प्रकार 2 प्रश्न 1 बरोबर ना. बरोबर का. हा मग याच्यात कसं लिहायचं आता. हा ए भाग असेल. सर्व पेन मार्कर आहे. आणि दुसरं सर्व मार्कर बोर्ड आहे. आलं का. असं लिहायचं. हा तुमचा पहिला प्रश्न आहे. समजलं का. प्रश्न आला. प्रश्नावरून काय तयार करायची. आकृती बनवा. आकृती बनवा. आकृती बनवा. त्याच्याच खाली पुढे बनवणार आहे आपण. ह्याच प्रश्नाच्या खाली आकृती बनवायची आणि मग आपल्याला भेटतील निष्कर्ष. त्या निष्कर्षावरून कोणता बरोबर आहे कोणता चूक आहे ते आपल्याला समजेल. समजेल का नाही. बनवली आकृती. बरं तुम्ही बनवली आकृती आणि मी बनवलेली आकृती सारखी आहे का पाहू. जर नसेल तर मग ते चूक. आता एवढं जे तुम्ही आकृती खाली बनवली मी वरती बनवते इथे जागा नाही ना. नाही तर तुम्ही वर बनवशील. सरनच काय वर बनवली म्हणजे काही काही एकदमच आज्ञाधारी आहेत. सरन वर बनवली मी वरच बनाय. जाऊ दे पुढे काही बोलत नाही आता. सर्व पेन मार्कर आहे. सर्व पेन. सर्व नंतर काय आलं रे पेन. सर्व नंतर काय आलं पेन मध्ये मार्कर बाई. पुढचं पाय सर्व मार्कर. मार्कर मध्ये बोर्ड. चेक करा बोर्ड बरोबर लागलाय का. चेक करा का बोर्ड फाडताय. पेन मध्ये मार्कर मध्ये बोर्ड बाई. आता आला रिअल प्रश्न. इथे सगळ्यांच्या गोट्या आकाशात जातील. पहा आता. सर्व पेन मार्कर आहे. बरोबर आहे सर. सर्व मार्कर बोर्ड आहे. बरोबर आहे. लक्ष द्या आता. सर्व बोर्ड मार्कर आहे. चूक म्हणायचं. सर्व बोर्ड मार्कर आहेत. सर्व मार्कर पेन आहे. सर्व पेन बोर्ड आहे. कोण कोण बोर्ड बरोबर म्हणतंय. सर्व पेन बोर्ड आहे. दिसतंय ना भाऊ. पेन बोर्डाच्या पोटातच आहे. समजतंय का. लिहू आता एक 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 निष्कर्ष लिहू. 1 नंबर. एक नंबर. काही पेन मार्कर आहेत. 1 नंबरचा निष्कर्ष काय लिहिला आपण. काही पेन मार्कर आहेत. एकाच लाईन मध्ये 4-5 निष्कर्ष लिहू नका. एका लाईन मध्ये एकच आला पाहिजे. 2 नंबरचा आकडा. काही मार्कर पेन आहेत. काही मार्कर पेन आहेत. पेन्सिल नका लिहिते पेननी का मान नाही म्हणे सर काय करी छान. अरे पेन द्या भाऊ. माझ्यावर उपकार करा. पेन द्या असेल कोणाकडे एक्स्ट्रा तर. 3 नंबर. काही बोर्ड पेन आहेत. काही बोर्ड तर मी पेन्सिल नजली ते. काही बोर्ड पेन आहे. वापस देते पेन. पूर्ण लिहू. 4 नंबर. काही मार्कर
बोर्ड आहे, त्या बिचारीनं छातीवर दगड ठिसन पेन दिला आणि तू तरी बी पेन्सिल न लिहिते. या महिन्याला सरांना काही पेन दिले आणि पहिलेच आम्ही जमजम कराले. 5 नंबर 4 नंबर झालं ना. परत सांगू, काही मार्कर बोर्ड आहे, कानं उघडे ठेवा. काही मार्कर बोर्ड आहे. 5 नंबर, सर्व मार्कर बोर्ड आहे. सर्व मार्कर बोर्ड आहे. 6 नंबर, सर्व पेन बोर्ड आहेत. सर्व पेन बोर्ड आहेत. सर हे काय पेन बोर्ड मार्कर काहीच समजत नाही सर. मग तेच तर बोलला. आता हे खरा गेम. चला, आकृती तुमच्या डोळ्यासमोर आहे. एक एक निष्कर्ष घेऊ, एक्सप्लेनेशन घेऊ आणि त्याच्यानुसार समजेल. पहिलं एक्सप्लेनेशन आहे, काही पेन मार्कर आहेत. ओ लक्ष द्या, आता सगळ्यात खतरनाक प्रश्न आज आहे. आकृतीत आपल्याला काय दिसतंय, लक्ष द्या, वरती पहा. सर्व पेन मार्कर आहेत. काय दिसतंय आपल्याला आकृतीत? आता निष्कर्ष मध्ये पहिलाच निष्कर्ष आहे, काही पेन मार्कर आहेत. उत्तर सांगा कोणी. मी अजून एक्सप्लेन केलं नाही, चुकलं तर चालेल, उलट जो चुकेन तोच शिकेल. पहिलं जे निष्कर्ष आहे ते बरोबर आहे का चूक आहे? हा, लक्ष द्या, शांतता ठेवा. मी जर विसरला मग मी एक्सप्लेन करू शकणार नाही. इथे जबरदस्त फोकस लागतो पहिलेच. हा, ऐका. पहिला निष्कर्ष आहे भाऊचा, काही पेन मार्कर आहे. एकदम बारीक लक्ष द्या, हा टॉपिकच खतरनाक आहे. दिसताना आपल्याला दिसतोय की पेन हा मार्करच्या पोटात आहे. बरोबर आहे सर. पेन हा बोर्डाच्या पोटात आहे, हे बी बरोबर आहे सर. आता हे काय विचारलं सर त्यानं, काही पेन मार्कर आहे. या वाक्याचा अर्थ आहे की पेनचा काही भाग मार्करच्या पोटात आहे. पेनचा काही भाग मार्करच्या पोटात आहे. तसं पाहायला गेलं तर पेन पूर्णच्या पूर्ण मार्करच्याच पोटात आहे. पूर्णच्या पूर्ण म्हणजे 100%. बरोबर आहे की नाही? मग त्याचं काय म्हणणं आहे, पेनचा काही भाग मार्करच्या पोटात आहे. जर तो पूर्णच त्याच्या पोटात आहे तर काही भाग असेलच ना. काही भाग म्हणजे 5% धरा तुम्ही. समजतंय का? कोणाकोणाला समजलं? पहा, आपण काहीची आकृती काय केली आहे अशी, की याचा काही भाग याच्या पोटात आणि याचा काही भाग याच्या पोटात. इथे बी काही शब्द आलाय, पण हे विधान बरोबर आहे. कशामुळे? समजा आपण मेस मध्ये गेले आणि बोलले की मी 5 पोळ्या खाल्ल्या. किती? 5 पोळ्या खाल्ल्या. सगळ्यांना माहितीये सरांना किती पोळ्या खाल्ल्या. विधान आलं, सरांनी 5 पोळ्या खाल्ल्या. बरोबर का चूक? कोण कोण बरोबर म्हणताय? शाबास. 2 नंबरचं विधान आहे, सरांनी 2 पोळ्या खाल्ल्या. बरोबर का चूक? आता सगळ्यांना माहितीये 5 खाल्ले. मग काही लोक म्हणतील नाही सर तुम्ही 5 खाल्ल्या होत्या, 2 चूक आहे. तर इथे तसं नाही भाऊ, 2 बी खाल्ल्या तरी बरोबर. चूक कोणतं राहील मग? सरांनी 6 पोळ्या खाल्ल्या. चूक. समजतंय का? हो, समजतंय का? 1 नंबरचा वाक्य, सरांनी 5 पोळ्या खाल्ल्या. पटापट पोपटासारखं बोलायचं. सरांनी 5 पोळ्या खाल्ल्या. सरांनी 2 पोळ्या खाल्ल्या. सरांनी 3 पोळ्या खाल्ल्या. सरांनी काही पोळ्या खाल्ल्या. सरांनी काही पोळ्या खाल्ल्या. आता कस काय बरोबर बोलले? काही पेन मार्कर आहेत. बरोबर. काही पेन बोर्ड आहेत. हे बी बरोबर. समजतंय का? बारीक लक्ष दे बरं भाऊ. नाही समजलं तर सरकार काय असं विचारायचं बिंदास. पण जर टॉपिक समजला तर पुढचे प्रश्न इझी सुटून जातात. बर, हे तर समजलं. आता पोळ्यांच्या याच्याहून
फक्त काय चूक राहील, सरांनी 5.5 पोळ्या खाल्ल्या चूक, सरांनी 7 पोळ्या खाल्ल्या चूक, सरांनी सर्व पोळ्या खाल्ल्या चूक. आता काय याच्यात त्या पोळ्यांचा विषय नाहीये, इथलं चालू विषय. तुम्ही एकदम शब्दशः तिथे जाणार, सर 5 पोळ्या खाल्ल्या तरच आम्ही बरोबर म्हणून नाही. या पेनाचा काही भाग मार्करच्या पोटात आहे बरोबर, या पेनाचा 100% भाग मार्करच्या पोटात आहे बरोबर, या पेनाचा 1% भाग मार्करच्या पोटात आहे बरोबर, 2% भाग बरोबर, 5% भाग बरोबर. समजतंय का? तो म्हणला पेनाचा सर्व भाग मार्करच्या पोटात आहे बरोबर. समजतंय? हा, लक्ष द्या. आता सगळ्यात खतरनाक तर हे, सर्व पेन मार्कर आहेत पण सर्व मार्कर पेन नाहीत, सर्व मार्कर पेन नाहीत, पण मार्करचा काही भाग पेन आहे, मार्करचा काही भाग पेन आहे. कोणता? हे पाय रे, हे मार्करचं गोल आहे बरोबर आहे का रे? आता हे मार्करचं गोल मी अधोरेखित करतो पाय रे, बरोबर का? हे जे मी रेषा मारतोय या मार्कर मध्ये मारतोय का पहा बरं. हा, कोणाकोणाचे डोळे फुटके. या सगळ्या रेषा मी ज्या उभ्या रेषा मारल्या या सगळ्या मार्कर मध्ये मारल्या का? सगळ्या रेषा मार्कर मध्ये मारल्या सर, तुम्ही काहीच चुकलं नाही सर त्याच्यात. पण या रेषा मारता मारता काही रेषा कोणाच्या पोटात गेल्या रे? म्हणून मार्करचा काही भाग पेन आहे बरोबर, मार्करचा काही भाग पेन आहे बरोबर. तसंच वरतून पाय, आता बोर्डाचं बी बरोबर मारतोय का चेक कर रे, बोर्डाच्या बी रेषा मारतोय. आता बोर्डाचा काही भाग पेनामध्ये गेलाय का पाय रे? मग हे बी बरोबर, काही बोर्ड हे पेन आहे बरोबर. जसं काही बोर्ड हे पेन आहे बरोबर, तसे काही पेन हे बोर्ड आहे हे बी बरोबर. तो काय करते? आता ह्याच्या मी सरळ रेषा मारले, ह्याच्या मी सरळ रेषा मारले, ह्या वर्तुळातच मारले, मग याचा अर्थ काय? तुम्ही त्या वर्तुळाबद्दल बोलताय. आता मी ह्याच्या रेषा मारल्या पा, ह्या उभ्या रेषा मारल्या बरोबर का? बोर्डाला मारले, पण बोर्डात रेषा मारता मारता माझ्या काही रेषा कशात गेल्या रे? मार्कर मध्ये गेल्या, आणि काही रेषा पेनामध्ये गेल्या, म्हणून त्याला म्हणतात काही. काहीचा अर्थ काय? त्याचा भाग त्याच्यामध्ये काहीतरी, याचा भाग त्याच्यामध्ये काहीतरी. काहीतरी म्हणजे किती हे नेमकं सांगू शकत नाही. मी ते लिहून देतो तुम्हाला. बरं, तुमचं 2 नंबरचं वाक्य काय पहा. हा, पाय रे, काही मार्करचा भाग पेनामध्ये आहे का? मग 2 नंबरचे विधान लिह कर बरोबर, 2 नंबरचं विधान बरोबर कर. निष्ठ करू नको, तुला समजतंय का ते पाय? कोणाकोणाला समजतंय? ओमकारला समजतंय? बरं, ओमकार सांग मग आता. सर्व पेन मार्कर आहेत. मागे सागर, सर्व पेन मार्कर आहेत बरोबर, सर्व पेन मार्कर आहेत बरोबर. सागर, सर्व मार्कर बोर्ड आहेत. आता ओमकार सांग, सर्व मार्कर बोर्ड आहेत बरोबर आहे. उभा आहे माझा. सर्व मार्कर पेन आहेत. चूक. सर्व मार्कर पेनाच्या पोटात आहे का? सर्व मार्कर पेनाच्या पोटात नाही, मार्करचा काही भाग पेनाच्या पोटात आहे. 3 नंबरचं वाक्य आता हातवरती करायचं, कोणी उत्तर द्यायचं नाही. काही बोर्ड पेन आहेत, काही बोर्ड पेन आहेत. एवढ्या लोकांना समजते आता. हा, तू सांग जया. काही बोर्ड पेन आहेत बरोबर आहे. धावतो तुले पाय. काही बोर्ड पेन आहे. हे पाय रे, ही जी वरची रेष आहे ना, ही जी वरची रेष आहे ना,
इथपर्यंत आली, पेनाला टच केली आणि ही पाय रे, ही जी रेषा आहे ना, दिसते का रे ही रेषा? ही कोणाची रेषा आहे रे? बोर्डाची रेषा आहे. या रेषेलाच म्हणतात काही. बोर्डाचा काही भाग पेन आहे, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. आला? चाल 4 नंबर. काही मार्कर बोर्ड आहे. काही मार्कर बोर्ड आहे. हे पाय रे, कोणता भाग येतो? काही मार्कर म्हणतो तो. हे पाय, बोर्डामधून जी रेषा निघाली आहे ती कशात गेली रे? मार्कर मध्ये. ही रेषा बोर्ड आहे. समजलं का? काही मार्कर बोर्ड आहे. 4 नंबर बी बरोबर. 5 नंबर. सर्व मार्कर बोर्ड आहे. मार्कर बोर्डाच्या पोटात आहे का पाय रे? सर्व नंतर कोणता शब्द? मार्कर मध्ये आहे का पाय? आहे. कोणाच्या पोटात? 5 नंबर बी बरोबर. 6 नंबर. सर्व पेन बोर्ड आहे. हे बी 6 चे 6 वाक्य बरोबर. 6 चे 6 वाक्य. चलो पुढचा प्रश्न. आकृती बनवायची. प्रश्न क्रमांक सर्व पेन मार्कर आहे. सर्व पेन मार्कर आहे. काही मार्कर बोर्ड आहे. आकृती बनवायची फक्त आपल्याला. तुम्हाला बनवता येते का पाहू. सर्व पेन मार्कर आहे. काही मार्कर बोर्ड आहे. अरे मी येतोय ना फुल? मी दिसतोय ना? इकडे नाही जाते ना? दिसतोय ना? सर्व पेन मार्कर आहेत. काही मार्कर बोर्ड आहेत. कोणाकोणाची आकृती तयार आहे? आकृती हातवारे करा म्हणजे मला समजेल. बाकीचे बनवताय अजून, ठीक आहे बनवा. राजस्थान मध्ये एकाच बी होईल नाही अजून. एक झाला, शाबास. एक झाड उगलंय राजस्थान मध्ये. 2 हळूहळू पालव्या फुटताय. 4 5 झाले. चला भाऊ, सर्व पेन मार्कर आहेत. सर्व पेन सर्व पेन काय रे? मार्कर. ही आकृती जेले नाही जमली. समजायचं त्यांना की आपला या वर्षाचा पत्ता कट झालाय. फक्त फॉर्म टाकणारे आपण असं. ही आकृती आताच एक्सप्लेन झाली ना आपली. सर्व नंतर जो शब्द येईल तो मध्ये आणि दुसरा शब्द येईल तो बाहेर. जमली? 2 नंबर. काही मार्कर बोर्ड आहे. मार्कर दिसला का रे? काही मार्कर पाहिजे. मार्कर मध्ये बोर्ड घातलं. याला म्हणतात प्राथमिक आकृती. याला काही चॅलेंज नाही. ही करेक्ट आकृती आहे. हा बोर्ड काही जणांनी इकडनं घेतला तरी बी चालेल असा. समजतंय का? इथे खाली घेतला तरी बी चालेल. फक्त या बोर्डाचा काही भाग मार्कर मध्ये येऊ दे आणि मार्करचा काही भाग बोर्ड. ही प्राथमिक आकृती एक करेक्ट आहे का? पहा कोण कोण चुकलं. आता बरोबर करी भाऊ. झालं. प्रश्न क्रमांक 3. ही आकृती काढून घ्या. बरोबर वाली ती चुकीची खोडून टाकायची. डायरेक्ट असं खोडायची आणि बरोबर वाली काढून घ्यायची. म्हणजे प्रॅक्टिस करताना तुम्हाला समजेल. झालं. 3 नंबरचा प्रश्न. सर्व पेन मार्कर आहेत. सर्व पेन मार्कर आहेत. एकही मार्कर बोर्ड नाही. एकही मार्कर बोर्ड नाही. आकृती बनवा. एकही मार्कर बोर्ड नाही. आकृती बनवायची फक्त आपल्याला. उत्तर सोडवायचे नाही आज. आकृत्यांची प्रॅक्टिस चांगली करा. प्रश्न लिहित आहे ना तुम्ही? प्रश्न लिहायचा आहे बरं का. प्रश्नाच्या बाजूला आकृती काढायची आहे बा. इकडे मस्त पैकी प्रश्न लिहायचा आणि इकडे आकृती काढायची. किंवा वरती प्रश्न लिहायचा, खाली आकृती काढायची. एकदम डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन आलं पाहिजे पहा या पद्धतीनं. नाही तर कुकडे बी आकृती काढतोय, मागच्या पेनावर प्रश्न लिहितोय, तसं नको करू.
झाली सगळ्यांची आकृती? चला पाहू. सर्व पेन मार्कर आहे. सर्व पेन मार्कर आहे. 2 नंबर, एकही मार्कर बोर्ड नाही. म्हणजे बोर्डाचा आणि मार्करचा काही संबंध दाखवू नका. ही झाली आकृती. झालं? किती नंबर? 4 का? हा. सर्व पेन मार्कर आहे. सर्व पेन मार्कर आहेत. एकही पेन बोर्ड नाही. सर्व पेन मार्कर आहेत. एकही पेन बोर्ड नाही. काढली आकृती? हे बघा, सर्व पेन मार्कर आहेत, सेम राहील. आणि एकही पेन बोर्ड नाही. आकृती सेम, काहीच चेंजेस नाही आकृती. 3 नंबरची आणि 4 नंबरची आकृती एकदम सेम टू सेम. फक्त वाक्य बदलले. पहा, वाक्य बदलले. वाक्य जरी बदलले तरी आकृती सेम राहील. 5 नंबर. 5 नंबरचा प्रश्न. काही पेन बोर्ड आहेत. काही पेन बोर्ड आहेत. काही पेन बोर्ड आहेत. सर्व पेन मार्कर आहेत. सर्व पेन मार्कर आहेत. ही आकृती ज्याला जमली तो टॉपिक त्याचा सिमेंट कॉन्क्रीटने बांधून डायरेक्ट पॅक. एकदम भारी आकृती. किती नंबर? 5 ना. काही पेन बोर्ड आहेत. सर्व पेन मार्कर आहेत. ज्याला एकदा लॉजिक समजलं की बरोबर तो आकृत्या काढतो. पहिले ज्या मी तुम्हाला 3 आकृत्या दाखवल्या त्या जर तुम्हाला समजल्या असतील तर हे सगळं तुमच्यासाठी सोपं झालं. किती लोकांची झाली आकृती काढून? सगळ्यांची झाली. सुरुवात करू आपण. काही पेन बोर्ड आहेत. लक्ष देणे. काहीची आकृती काढून घेतली. काही शब्द येतात, काहीची आकृती काढून घ्यायची. काही पेन बोर्ड आहे. आलं का रे? केवढी सिंपल आकृती पाय. काही पेन बोर्ड आहे. 2 नंबरचं विधान आहे सर्व पेन. सर्व पेन काय रे? मार्कर आहे. सर्व पेन मार्कर आहेत. बघा आकृती आणि करेक्ट असेल तर पहा. बरोबर आहे का? बरोबर आहे का? कोण कोण चुकलं व्यवस्थित पहा. चुकला असेल तर परत अशी चूक व्हायला नको. आता काही लोकांनी 2 नंबरचं वाक्य अगोदर घेतलं असतं. 2 वाक्य आहे ना. 2 नंबरचं वाक्य अगोदर घेतलं असतं. कसं रे? सर्व पेन मार्कर आहे. आणि मग 1 नंबरचं वाक्य 2 नंबरला काय रे? काही पेन बोर्ड आहे. तरी बी जमलं असत. समजतंय ना? म्हणजे 2 नंबरचं वाक्य 1 नंबरला घेऊन 1 नंबरचं वाक्य 2 नंबरला घेऊन हे जमलं असत. पण आकृती सेम जशीच्या तशी दिसते पहा. आहे की नाही? म्हणून तर त्याला म्हणतात, टॉपिकच्या नावातच काय आहे? किचकटपणा आहे. तार्किक. लिहिता येत नाही लोकांना तार्किक शब्द. आणि जो शब्द लिहिता येत नाही तो समजणं किती कठीण आहे. तर्क.
तार्किक म्हणजे काय रे? तर्क. तर्क म्हणजे काय? अंदाज. अंदाज म्हणजे काय? विचार करण्याची क्षमता. अंदाज. अंदाज घेतो ना आपण. काय अंदाज घेतो आपण? भरतीचं ग्राउंड कधीपर्यंत येईल? अंदाज. पेपर कधीपर्यंत येईल? अंदाज. मी होईन का नाही? अंदाज. तर्क लावतो तो, त्याची बुद्धी लावतो. ज्याला बुद्धी नाही येतो विचार करतो. अंदाज. तार्किक विश्लेषण म्हणजे तर्क तर लाव, पण त्याचं विश्लेषण मी तुला समजलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? तार्किक विश्लेषण टॉपिकचं नावच आहे. जमीन. पुढचा प्रश्न. सर्व पेन मार्कर आहेत, काही पेन बोर्ड आहेत. सर्व पेन मार्कर आहेत, काही पेन बोर्ड आहेत. काय येतंय का ध्यानात? आकृती तेच नाही, प्रश्न तोच आहे. पण लिहिताना आपल्याला समजला का? आकृती काढल्यावर समजलं की अरे तर सारखं आहे. सेम तोच प्रश्न आहे, फक्त 2 नंबरचं वाक्य 1 नंबरला आणि 1 नंबरचं वाक्य 2 नंबरला. असं का बरं करलं सर त्यांना? त्यांचं काम आहे आपल्या दिमागाशी खेळणं, आणि काम आहे आपलं त्यांचा प्रश्न समजून घेणं. सेम आकृती, काहीच चेंजेस नाही. प्रश्न क्रमांक 7. सर्व पेन मार्कर आहेत, सर्व पेन मार्कर आहेत, सर्व मार्कर पेन आहे. सर्व पेन मार्कर आहेत, सर्व मार्कर पेन आहेत. आता तोच प्रश्न आहे. अरे हा वेगळा आहे. काढा ना आकृती. कशी काढणार? सर्व पेन मार्कर आहेत. लक्ष द्या. सर्व पेन मार्कर आहेत. मग आता तुला काय केलं असे नाडी? मार्कर है ना. सर्व पेन मार्कर आहेत. आणि मग नंतर पुढच्या वाक्यात समजलं की आपली आकृती चुकली. मग तुला काय केलं असेल? सर्व मार्कर पेन आहे. मग मार्कर इथे मध्ये आणि मग बाहेरून तुम्ही पेन टाकला असेल. अशी आकृती झाली असेल तुमची, जी की तुम्हाला चुकली हे की नाही. मग आकृती कशी होती? एकच गोल काढायचा, त्याच्यामध्ये पेन बी टाकायचा आणि मार्कर बी. वाचा आता. सर्व पेन मार्कर आहे, बरोबर. सर्व मार्कर पेन आहे, बरोबर. मार्करच्या पोटामध्ये पेन, पेनाच्या पोटामध्ये मार्कर. ही करेक्ट आकृती. तुम्हाला काय वाटलं? लोक फक्त लग्नातच फसवता, इथेही फसवता. झालं. 8 नंबर. एकही पेन मार्कर नाही. एकही पेन मार्कर नाही. 2 नंबर. एकही मार्कर बोर्ड नाही. एकही पेन मार्कर नाही, एकही मार्कर बोर्ड नाही. झालं. तिन्ही वेगवेगळे. पेन वेगळा, मार्कर वेगळा, बोर्ड वेगळा. वेगवेगळे 3 गोल येतील ना. 1 2 3. आलं. हा
याच्या काय येईन त्याच्या मागे? गोल आहे तो एक, त्या गोलमध्ये दोघी जण आहेत ते. विद्यार्थी वर्गात राहतात. सर्व विद्यार्थी वर्ग आहे. सर्व विद्यार्थी मध्ये वर्ग बाहेर. समजलं का? आणि त्यानंतर म्हटलं सर्व वर्ग विद्यार्थी आहे, तरी बी विद्यार्थी मध्येच बसतील, वर्गाच्या डोक्यावर नाही बसणार, दोन्ही जण मध्ये. बरोबर आहे का? सगळ्यात कन्फ्युजिंग येतो. सर मग हा गोल कोणाचा आहे? पेनाचा आणि मार्करचा. तो जसं विचारेल तसं उत्तर द्यायचं. हे किती बोट आहे? 5. हे किती आहे? 4. हा गोल कोणाचा आहे? पेन आणि मार्करचा. मग तो म्हणेल हा पेनाचा गोल आहे का? बरोबर. हा मार्करचा गोल आहे का? बरोबर. हा 2 लोकांचा गोल आहे का? बरोबर. मग तो म्हणेल ही रेस कोणाची आहे? पेन आणि मार्करची. बरोबर का? तो जे ते जे म्हणेल ते म्हणायचं. बरं, याच्यात आता मी म्हटलं काही पेन मार्कर आहेत, काही पेन मार्कर आहेत याच्यात. बरोबर. काही मार्कर पेन आहेत. बरोबर. सर्व मार्कर पेन आहेत. बरोबर. सर्व पेन मार्कर आहे. बरोबर. एकही मार्कर पेन नाही. ते तर एकमेकांमध्ये ना, एकहीचा विषयच नाही. एकही म्हणजे डायरेक्ट सेपरेट तिकडे. बरोबर का? चला प्रश्न क्रमांक आता 9 नंबरचा प्रश्न काही वेगळा असेल. त्याच्यात मी तुम्हाला आकृती देईन, आकृती मी बनवेन, त्याच्यावर तुम्हाला 4 निष्कर्ष देईन. त्या 4 निष्कर्षांमध्ये बरोबर कोणता आहे, चूक कोणता आहे ते तुम्ही ओळखायचं. ठीक आहे? चला आकृती काढा पहिले तर 9 नंबरच्या प्रश्नामध्ये सगळ्यात कठीण आकृती. हा मग तेच येतं, तेच येईल ना. आता झालं 4 प्रश्न त्याच्यावर, त्याला म्हणतात निष्कर्ष. सर्व ए हे बी आहेत. बरोबर, चूक करू नको. पहिले 4 लिही मग लिहू नंतर. सर्व ए हे बी आहेत. 2 नंबर, सर्व बी हे ए आहेत. काही बी हे ए आहेत. काही बी हे ए आहेत आणि काही ए हे बी आहेत. याच्यामध्ये कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे तुम्ही ओळखायचं. अरे पाय भाऊ तेच लिहितो आता, पटापट लिहू. पहिला, सर्व ए हे बी आहेत. सर्व बी हे ए आहेत. बरोबर, चूक नको, पहिले लिही घे. सर्व ए हे बी आहेत. सर्व बी हे ए आहेत. काही बी हे ए आहे आणि काही ए हे बी आहे. 4 निष्कर्ष आपल्याला दिलेले आहेत. त्या 4 पैकी कोणतं बरोबर कोणतं चूक आपल्याला ओळखायचंय. एक एक पाहायचं. सगळ्यात पहिले आकृती पाहिली. 4 निष्कर्ष लिहिले आपण. ओंकार पहिला निष्कर्ष वाजवू. बरोबर आहे का चूक आहे? कस काय? शाबास, बरोबर आहे. पहिलं विधान. चाल दुसरं सांगू आता. हा चूक. सर्व बी एच्या पोटामध्ये आहे का? सर्व बी हे एच्या पोटामध्ये, म्हणून 2 नंबरचं विधान चूक. 3 नंबर तो कोण सांगतो? तो म्हणतोय सर्व बी काही बी हे ए आहेत. हा बरोबर आहे. काही बी हे ए आहेत. पाहिजे मग सरळ रेष मारायची. बीचा काही भाग ए मध्ये आहे की नाही. 3 नंबरचं विधान. 4 नंबरचं विधान आहे काही ए हे बी आहे. जसे काही बी ए मध्ये गेले तसे काही ए बी मध्ये सुद्धा आहे. 4 नंबरचं विधान बरोबर. 1 बरोबर, 2 चूक, 3 बरोबर, 4 बरोबर. लिहा. असं कोणी आहे का आपल्यामध्ये, सर आतापर्यंत तुम्ही काय काय बोलले ते मला काहीच समजलं नाही? जर नाही बी समजलं तर आपण जेव्हा प्रॅक्टिस प्रश्न घेणार आहे, अजून जस्ट काय करतोय आपण, डेमो घेतोय सगळे. अजून प्रश्नाला सुरुवातच केली नाही आपण फक्त काय करतोय सध्या, आकृत्या.
परत एकदा मी एक्सप्लेन करतो त्या 3 आकृत्या आणि मग 10व्या प्रश्नावर जाऊ आपण. ठीक आहे. आज आपण सुरुवातीला आले आणि 3 लोक आपण पाहिले. पहिला होता सर्व, दुसरा होता काही आणि तिसरा एकही. जर आतापर्यंत काही समजलं नसेल तर आता लक्ष दे भाऊ. आता पाय, हा जो टॉपिक आहे या टॉपिकची तारीख होती 10 फेब्रुवारी 2025. फेब्रुवारी महिन्यात झाला हा टॉपिक. केव्हा झालाय? 10 फेब्रुवारी. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 8 महिने झाले. किती? मग आज शिकतोय तो परत 8 महिन्यानं होईल. केव्हा होईल? म्हणून आता परत 8 मिनिटात परत एकदा रिकॅप मार देतो तुले, नाही तर अजून 8 महिने थांबणं पडेल. पाय, सर्व ए हे बी आहे. सर्व ए हे बी आहे. ही झाली सर्वची आकृती. 2 नंबर, काही ए हे बी आहेत. ही झाली काहीची आकृती. एकही ए हा बी नाही. हे झाली एकही नाहीची आकृती. हे सगळ्यांना जमतं, पण जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपले तोते उडतात. लक्ष द्या का. सर्व ए बीच्या पोटात आहे, बरोबर, पण सर्व बी हे एच्या पोटात नाही. सर्व बी एच्या पोटात आहे का? बीचा काही भाग एच्या पोटात आहे. कोणता? पाय, बीची जर मी एक सरळ रेष मारली, ही एक जे सरळ रेष तुला मारलेली दिसते भाऊ, कोणाकोणाला दिसते ती रेष? त्या रेषेचा हा जो भाग आहे, ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत, लक्ष दे रे, ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत हा जो भाग आहे, हा भाग बीचा आहे. कोणाचा आहे? जो की ए मध्ये गेलाय. मग पूर्ण बीचा भाग त्याच्यात गेलाय का? एवढा भाग, हे बाय, याला म्हणतात काही. बघा, म्हणून म्हणतात बीचा काही भाग ए आहे. बरोबर का? बरोबर का? तसंच ह्या एचा काही भाग बीच्या घरात आहे असं सुद्धा तो विचारतो. हे पण बरोबर आहे का? मग जर ए सर्वच्या सर्व बीच्या पोटात असेल तर मग त्याचा काही भाग बी असेलच ना, म्हणून ते उलट सुद्धा बरोबर आहे. पहिली दाखवतो तुला, एचा काही भाग, काही ए हे बी आहे, बरोबर. तसंच काही बी हे ए आहे, हे बी बरोबर. हे दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच. तिसरं, सर्व ए हे बी आहे, सर्व बी हे ए आहे. हे बरोबर आहे का चूक आहे? सर्व बी हे ए नाही, असा त्याचा अर्थ आहे. समजतंय का? हे 4 नंबरचं वाक्य चुकलं का ब? याच म्हणणं काय आहे? पूर्ण बी हा एच्या पोटामध्ये नाही, एच्या पोटामध्ये फक्त बीचा काही भाग आहे, म्हणून हे बरोबर आहे. समजलं? पुढचं पाय, काही ए बी आहे, बरोबर. काही बी ए आहे, बरोबर. सर्व ए बी आहे, सर्व बी ए आहेत. एकही ए बी नाही, चूक. एकही बी ए नाही, चूक. आणि हे तर काही सांगायची गरज नाही. सर्व ए बी आहे, चूक. त्याच्याने तर कसं काय सर्व येईल? काही ए हे बी आहेत, चूक. सर्व बी हे ए आहेत, काही बी हे ए आहेत. एचा एकही भाग बीला लागलेला नाही, बरोबर. बीचा एकही भाग एला लागलेला नाही, बरोबर. एवढं आहे. जायचं. प्रश्न क्रमांक, मी आकृती काढेन,
4 स्पष्टीकरण तुम्हाला देईन, तुम्ही ते बरोबर कोणतं आहे चूक कोणतं आहे ते मला सांगायचं. चला कुसू. मराठी व्याकरणामध्ये एक ओळ आहे, काय रे? की तोंडी बोललेलं नष्ट होतं, पण लिहून ठेवलेलं नष्ट होत. तसं पहा, आता ते 10 फेब्रुवारीचं नष्ट झालंय, पण आता जे रेकॉर्ड झालेलं आहे ते युट्यूबला जाईल, ते नष्ट होणार. म्हणजे जर एखादीला वाटलं की मला परत पाहायचंय तर तो लगेच पाहू शकतो. हा आहे टेक्नॉलॉजीचा फायदा. पण लोक ह्या टेक्नॉलॉजीचा वेगळा उपयोग करायला लागले. आता रील पाहायसाठी, पिक्चर पाहायसाठी, मोबाईल फोनवर बोलण्यासाठी. तो फोन कशासाठी होता? किंवा काही अर्जंट काही काम असलं आपल्या घरच्यांले, कोणी गेलं काही, तर तो पोस्टमन ठिकाणावर पोहोचत नव्हता. पहिले काय व्हायचं? पत्रव्यवहार व्हायचे. पत्रव्यवहारांमध्ये ठरलं, आता समजा पाचोऱ्याला कोणी मरलं तर लगेच लोक व्हॉट्सअपला स्टेटस ती देतात, म्हणजे त्याच दिवशी आपल्याला समजतं की हा गेलाय वाच. पण पहिले तसं मोबाईलच नव्हता ना. मग पोस्टाने लिफाफा द्यायचे, श्री डॅश 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 यांचे निधन झालेले आहे, तरी तुम्हाला पत्र मिळाल्यावर त्वरित निघावे. आणि पत्र भेटेल 6 महिन्यानं. 6 महिन्यानं तो वाचला की मग तो लढे, मग तो घरी आहे. त्याच्यावर टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि मोबाईल हा यंत्र बनवला. सगळ्यात पहिले पाहते लँडलाईन फोन होते. लँडलाईन, हॅलो, 1 रुपया टाका, आहे की नाही? ते चांगले होते की नाही? प्रत्येकाच्या घरात नव्हते. जेवढा काम पडे आपल्याला तेवढाच यूज करायच आपण. आपल्याला गरज पडली तर पीसी वर जायचं, 1 रुपया टाकायचा, 60 सेकंद बोलायला भेटायचं 1 रुपयामध्ये. आमच्या घरी होता, पुरं गाव आमच्या घरी यायचं. 1 रुपया टाकला, एक चिल्लर आणली बडे 1001 रुपयाची. टाकला, 60 सेकंद टून 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 टाका, पटकन टाका. 10 रुपये 10 कॉइन पहिलेच दिले. टाकला, 60 सेकंद झाले. काही इकडे खतरनाक होते, मग पहिले 4-5 टाके देत ते, वाचू नको. 60 सेकंद झाले म्हणजे 55 सेकंदला ते वाचायचा, आणि जर पैसे नाही टाकले तर कट व्हायचा फोन. एवढी खतरनाक सिस्टीम होती. जेणेकरून मग काय करायचे, आम्ही संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू ठेवायचे ते डबड म्हणायचे त्याला. लाल कलरचा डब्बा राहायचा पीसीओचा. मग 10 नंतर कोणी फोन करायला बी यायचं नाही, आणि आम्ही त्याला द्यायचे बी नाही. जपरे गुपचूप सकाळी येतो. आता मोबाईल आहे, 1 वाजता बी काही झालं तर तो लगेच चालू होई जातो फोनवर. असं झालं, तसं झालं, अमकं झालं, डमकं झालं. म्हणजे प्रायोरिटी राहिली नाही, प्रायव्हेटनेस काहीच राहिला नाही, आणि फक्त मोबाईल हा टाइमपास म्हणून लोक वापरता येतात. मग त्या डबड्यानंतर मग लँडलाईन आले. मग लँडलाईन थोडे स्वस्त होते त्या वायरिंग वाले. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या घरी लँडलाईन लावले. लँडलाईन लागले त्याची बिलं जास्त यायचे, 500-500, 1000-1000 रुपये. हा, मग त्याच्यानंतर एक छोटा मोबाईल आला नोकियाचा. नोकिया तो मोबाईल, पहिले एक मोबाईल 10,000चा भेटायचा नोकियाचा. सिम 5,000चं वेगळं सिम कार्ड. तेवढे 15,000 खर्च करणे म्हणजे सामान्य माणसाचं काम नव्हतं. 15,000 म्हणजे आजच्या काळातले 1.5 लाख रुपये. मग ते झालं. मग अँड्रॉइड, त्यानंतर ते चायनाचे डबे आले. त्या चायनाच्या डब्यांमध्ये गाणे ऐकायला लागले लोक. जो नोकिया होता ना त्याच्यात गाणे नव्हते, फक्त सापाचा गेम होता. आणि भारत तो कोणता रे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान, ते रिंगटोन होती फोन जर आला तर. मग ते चायनाचे डबे आले, आयबॉल हे ते, त्याच्यात गाणे वाजायला लागले. लोक मग देवा धर्माचे गाणे ऐकायला लागले. लोकांना मग ते देवा धर्माचे बंद केले, पिक्चरचे गाणे. मग त्या छोट्या डबड्या आणून लोक अँड्रॉइड वर आले. आता अँड्रॉइड होऊन डायरेक्ट आता असे झाले की मोबाईल हा त्यांच्या जीवनाचा भाग झालाय. तर अशा पद्धतीने कुठे होते आपण? हा, 10 नंबरवर जाऊ द्या. आता मोबाईल तर आहेच, ते कॅमेरे कुमेरे बापरे. चलो
10 नंबर. आकृती काढू पहिले. या आकृतीवर तुम्हाला 4 निष्कर्ष भेटते. काय बनवतोय का मग? लॉक निघेल का? चलो. 1 नंबर, काही ए हे बी आहेत. चला सोबतच सोडवू. बरोबर आहे का चूक रे? नाही तर सगळे पहिले लिहून घे आणि मग एकदम अनालिसिस कर. काही ए हे बी आहेत, काही बी हे ए आहेत, सर्व ए हे बी आहेत, सर्व बी हे ए आहेत. काही ए हे बी आहेत, काही बी हे ए आहेत. 3 नंबर, सर्व ए हे बी आहेत, सॉरी सर्व ए हे बी आहेत आणि 4 नंबर सर्व बी हे ए आहेत. उलट आहे ना, तेच तेच तर चालू आहे. मी तर बोर झाला उलट. झालं सोडवा. एक 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 बरोबर कोणतं आहे, चूक कोणतं आहे? पहिलं बरोबर, दुसरं बी बरोबर, तिसरं चूक, चौथं चूक. आज आपण एवढंच पाहणार आहे, कारण जास्त जर घेतलं तर मग ते डोक्यावर देणं असा टॉपिक येतो. टॉपिक चांगला होता, समजला? समजला का? 1 किंवा 2 प्रश्न फिक्स, फिक्स म्हणजे फिक्स त्या टॉपिकवर राहतात. 1 किंवा 2 प्रश्न या तार्किक विश्लेषणावर राहतात.